हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आमच्याकडे म्हणजे आज रथसप्तमी आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमच्याकडे हळदी कुंकू आणि प्रिशूचं बोरन्हाण आहे. लेट का एवढं? कारण माझ्या मोठ्या मामीची डेथ झाली होती, त्याच्यामुळे मग आम्ही तेव्हा काही केलं नाही जे दिवस होते तेव्हा, कारण ते अजिबातच ठीक वाटत नाही. आणि आज ते करायचं आहे. आता माझी तब्येत अजिबात ठीक नाही आहे. 3 दिवसापासून मला खूप ताप, सर्दी, खोकला या सर्व गोष्टी आहे. तरी मी आतापर्यंत आराम केला. आता ना मला बेड आवरायचा. आधी तर बेडवर खूप पसारा झाला आहे. रांगोळी काढून घेतली आहे मी. रांगोळी तुमच्याबरोबर आधी शेअर करते आणि बाकी मग तयारी पुढे शेअर करते. सो कुठेही जाऊ नका, व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. सो अशी छानशी सिम्पलशी मी रांगोळी काढलेली आहे, ज्यामध्ये बोरन्हाण आणि हळदी कुंकू दोन्ही लिहिलं आहे. सो मी सिम्पल अशी तयारी केली, म्हणजे हेअरस्टाईल बाकी आहे, साडी घालायची बाकी आहे. आता मी साडी घालणार की ड्रेस हे नक्की नाही अजून, सो ते बघूया. आता श्रेया आली आहे, आम्हाला डेकोरेशन करायचं आहे इथे मागे या भिंतीला. मी आत्ताच हे फक्त लावून घेतलेले आहेत आणि आता बघूया काय काय करायचं ते. पटापट तयारी करते कारण प्रिशू आहे आत्याकडे. सो आता आम्ही आधी डेकोरेशन करून घेतो. कसं काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो फायनली आम्ही इथे डेकोरेशनला सुरुवात केली आहे. तर ना इथे बोरन्हाण आणि म्हणजे हळदी कुंकू बोरन्हाणची श्रेणी सुंदर अशी डिझाईन केलेली. लास्ट टाईम आम्ही दुसऱ्या भिंतीला केलेलं, पण यावेळी हीच भिंत ठीक होती आणि कपड्यावर लावण्यापेक्षा आम्ही प्रेफर केलं की डायरेक्ट भिंतीला चिटकवू, कारण स्टिकर प्रिंट आणलेली खूप सुंदर अशी तिने डिझाईन केली आहे. इकडे मी ते चिटकवत आहे कारण ती ना सकाळपासून बाहेर गेलेली, सो तिचं ते बाकी सर्व काम चाललं आहे. आणि विद्याता इथे फुगे फुगवत आहे. विचार करतो आहे आम्ही की साईडला सुद्धा थोडे 1-2 फुगे लावायचे. आता फुग्यामध्ये ना आमच्याकडे कलर ऑप्शन्स भरपूर होते, पण झालं असं की फुगे फुगवता तर येत होते आम्हाला, पण गाठ पाळताना नेमकं ते फुगे फुटत होते त्याच्यामुळे, आणि वेळसुद्धा खूप होईल म्हणून विचार केला की जाऊ द्या 2च कलरचे फुगे घेते. आणि मला लास्ट इयर पण काईटच्या शेकमध्ये डेकोरेशन करायचं होतं आणि यावर्षी पण तसंच करायचं होतं, पण मी यावेळी ना असं काहीसं केलेलं आहे. हलकासा हार्ट शेप घेतलेला आहे आणि छानसं असं सिम्पल डेकोरेशन केलं. आता जी फुलांची जे माळा लावलेल्या आहेत ना, मला तिथे फुगे लावायचा असा विचार केलेला मी. सो ते फुगे लावून बघते. प्रिशूसुद्धा तोपर्यंत घरी आली आत्याकडून, कारण ती अजिबातच तिथे राहत नव्हती त्यासाठी. मग पण ठीक आहे. आता तिच्या हातामध्ये चॉकलेट वगैरे भरपूर दिलेत, कारण चॉकलेट आणलेले होते तिच्या बोरन्हाणसाठी. बघा मी फुगे अशा पद्धतीने लावले. फक्त येलो ना अजिबात ठीक वाटत नव्हतं. खरं तर आम्हाला रेड लावायचे होते, पण रेड फुग्यांमधून ना ऑटोमॅटिक हवा जात होती, त्याच्यामुळे मग आमचं ते एक पचका झाला म्हणू शकतो. पण ठीक आहे, वेगळ्या कलरचे सुद्धा फुगे होते, पण मग आम्हाला वेळेवर असं वाटलं की जाऊ दे, त्यात वेळ घालवण्यापेक्षा ना मग पुढचा कार्यक्रम खूप लेट होतो, कारण आज प्रिशूच्या बोरन्हाणसोबतच आमचं हळदी कुंकूसुद्धा होतं, म्हणजे आईचं. त्याच्यामुळे मग तर बघा इथे मी माळांनाच फुग्यांच्या गाठा पाडलेल्या आहे आणि तसंच केलं. सो आता ऑलमोस्ट डेकोरेशन आमचं होत आलेलं आहे. मी आता तुम्हाला पूर्ण फायनल डेकोरेशन दाखवते. सो असं काहीसं डेकोरेशन केलं, खाली चटई टाकून घेतली आहे. आता हे इलेक्ट्रिक बोर्ड ना तुम्ही प्लीज इग्नोर करा आणि बाकी डेकोरेशन बघा, डायरेक्ट भिंतीला स्टिक केलेलं आहे. सो असं ओव्हरऑल डेकोरेशन आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. सो प्रिशूच्या बोरन्हाणचं इकडे छान सिम्पलचं आम्ही डेकोरेशन केलं. आता मी पटकन साडी घालून घेते, तिला रेडी करते आणि हा पूर्ण मेस क्लीन करायचा आहे. आधी तिला रेडी करते. तिच्यासाठी श्रेयाने छानसा ड्रेस आणलाय. सो आता तिला ड्रेस वेअर करते आणि नंतर तुम्हाला तिचा पूर्ण लुक दाखवते. बाकी सुद्धा आमची इकडे सर्व सजावट झाली आहे, म्हणजे सर्व काढून झालंय. आरतीचं ताट, त्यानंतर बाकी बोरन्हाणचं सर्व, आणि हे वानाचं सुद्धा. डुगुल बसवतो, डुगुल बस, हे नाही बस. दादा ये माहित जय बस, चल घे. प्रिशू कशी दिसत आहे तू? प्रिशू सांग तू कशी दिसत आहे? कोण घेते रे गोळे? गोट निघाले पा, आम्ही सगळं घेऊन घेतो म्हणा. गोळ्या गोळ्या शोक आहे पप्पा लावायचा. पिल्लू माझी पिल्लू. ड्रेस पण छान शोभला. ड्रेस शोभला. प्रिशू या प्रिश इकडून गेली गुळ काय गोल गोल वळत जा प्रिशू. ड्रेस आण, ड्रेस आण. आणला का ड्रेस? ड्रेस पाहिजे. आणला ड्रेस? बोता आवैया तिच्या पिशू पटापट काम करू दे. बुस्त मागतो म्हणणे काय म्हणे, बुच तर मागत आहे. मी म्हटलं प्रिशू किती त्रास देतं का म्हटलं, तू कामाने करू देत म्हटलं, नुसतं घेऊन झोपायला लावतो म्हटलं. बुच तर मागत आहे म्हणते. जास्त नाही खो, किती लागते मध्ये आता फिरगू तुम्ही मागतो म्हणते.
ते पकडून ठेव. लुटा 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 लुटा. काढू नको तिथला पसारा. असं ठेव हा. तर ना इथे मग आम्हाला चौघींनी औक्षण करून घेतलेलं होतं आणि पाचवी कोणी लेडीज नव्हती म्हणून मग आईने श्रेयाला सांगितलं की तू औक्षण करून घे, म्हणजे 4च काय करायचं ना. सो आई बोलली की ठीक आहे 5 करूया आपण, आणि मग श्रेयाला आमचं औक्षण करायला सांगितलं. सो आमची इथे हसी मजाक करता करता पूर्ण कार्यक्रम चाललेला होता. आता सगळीकडे असल्यामुळे ना लहान मुलं काही आम्हाला वेळेवर मिळाली नाही, म्हणून मग विचार केला की चला सुरू करून घेऊया, नाहीतर मग पुढच्या प्रोग्रामला खूप जास्त लेट झालं असतं. त्यासाठी म्हणून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. सो बघा इथे प्रिशूच्या डोक्यावर आई सर्व टाकते आहे. आणि ना यावेळेस आमचा इथे हाच विषय सुरू होता की माझ्या लग्नानंतर काहीच हौशी झाल्या नाही, म्हणजे तिळवा वगैरे जे काही होतं ना ते सर्व काहीच झालं नाही. सो इथे सर्वजण म्हणत होते की जाऊ दे, तुझ्या मुलीमुळे तुझी हौस पूर्ण होत आहे, सो मस्त मुलीसोबत बसून घे आणि असं समज की तुझं इथे तिळवाच होत आहे. असं आमचं हसी मजाक करत करत सर्व चाललेलं. आणि प्रिशूसाठी ना गोळ्या बिस्किट इथे मी जमा करत होती, कारण ती माझ्या मांडीवर बसत होती. तसं तिला एकटीला बसवलं ना, तिला ते व्यवस्थित वाटत नव्हतं, समोर सर्व बायका वगैरे दिसत होता, त्यामुळे मग उठ बेटा. असं बस. फुलण्याच्या पोवल्या कोणी केल्या? आम्ही नाही केलं, आम्ही हे केलं बेटा. आम्ही मी पुरणच करत असतो, पण आता कोणी खात नाही त्याच्यानं कॅन्सल केलं. घे बेटा. नाही याच्यातच होते सर. नाही नाही म्हणजे साडी घातली फॅशनची, पदर लावला साधा. विलासराव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. साडीच्या पदरात घे ग सोनी. काय भावाला आवाज द्या. हा विजय राव. नाव घ्या. प्राजू एक आत्यान प्रिशूचा फोटो काढ. आत्यान प्रिशूचा फोटो. सो बघा आता तिकडे लेडीजच्या मस्त गप्पा चाललेल्या आहेत आणि मी इथे विद्याताईजवळ बसली आहे. आता आम्ही मस्त गप्पा वगैरे करणार सर्वजण मिळून. त्यानंतर एक छोटी मुलं आत्ता आली आहे, कारण खूप ठिकाणी होतं ना, त्यामुळे मग त्यांना लवकर वेळ मिळाला नाही. सो ती आत्ता आली आणि मग आईने विचार केला की जाऊ दे, लेकरं आलेली आहेत ना, मग चला त्यांच्यासाठी म्हणून करूया. आणि प्रिशूने आत्ता टोप व्यवस्थित ठेवू दिला. सो इथे आई तिच्या डोक्यावर सर्व टाकत होती आणि मुली इथे जमा करत होत्या. मागच्या वर्षी आम्हाला खूप लहान लेकरं मिळालेली, कारण तेव्हा एवढं जण कोणाकडे नव्हतं. पण यावेळेस ना तसा मुलांचा ग्रुप आम्हाला मिळालाच नाही, कारण भरपूर ठिकाणी होतं आधी 3च दिवस असल्यामुळे. सो म्हणून मग आता जेवढी मुलं मिळाली तेवढं त्यांच्यासोबत आम्ही केलं. अशी रेडी झाली. ही साडी प्रिशूच्या वाढदिवसामध्ये आलेली, वाढदिवसाचीच आली होती ना. हा वाढदिवसामध्ये प्रिशूची लूट झाली. आणि आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होणार, तिकडे फोटो व्हिडिओ काढायचे चाललेले. आणि असं छानशी सिम्पल मी रेडी झाली. आता बाकी कुंकू वगैरे खूप जास्त लावलेलं आहे. वेळेवर हातात घालायला बांगडी नाही सापडली म्हणून मी ब्रासलेट घातलं. आणि बाकी काय काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करतेच. दागिने थोडंसं वेगळं वाटत आहे, पण ड्रेस एक नंबर झाला आहे. म्हणजे दागिने ट्रेडिशनल आहे, ड्रेस ट्रेडिशनल नाही आहे, पण खूप सुंदर दिसत आहे. प्रिशू इकडे पा. प्रिशू इकडे पा. प्रिशू इकडे पा. प्रिशू आहा, हा प्रिशूचा ड्रेस आज आणलेला. नाही ग, बाया येतील ना. बाय कर प्रिशू. पाहिले सो प्रिशू गेली आत्यासोबत आणि आता आम्ही निवांत बसणार थोडं, कारण आज रथसप्तमी आहे. आज जवळपास सर्वांच्याच घरी असतं हळदी कुंकू, म्हणजे ज्यांचं राहिलेलं आहे त्यांचं. सो आज बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू आहे. ते छानसं डेकोरेशन, बलून आम्ही ऑलरेडी म्हणजे आधी आम्ही छान असं डेकोरेशन डिसाईड केलं होतं, पण वेळेवर बलून्स खूप फुटत होते म्हणून मग तसं सिम्पल केलं. आणि मी सुद्धा अशी सिम्पलशी रेडी झाली. हॅलो, पाहिलं का मग? पाहिलं. बसा. पहिलाच पाहिजे गिऱ्हाईक. पळलंच नाही, येऊन गेलो. हो का? नाव घे. ना पदर बाबाचं नाव घे. उलटा खाली घे ना. बाबाचं नाव घ्यायला लागलं. घ्या नाव घे. जाऊ दे ना. घे ना आता. मायक्रो पोरगी कुठे माझं नाही, नाव विचार. विचारत असते. अरे, काय होते आजचा दिवस असते नाव हो ना. घ्यायचं. बाबा आले अनायसे. खेळ विलासरावचं नाव घेते संध्याकाळची वेळ. किती शॉर्टकट मध्ये नाव घेतलं तिने.
आपण लहानपणी कसं कळत होतो, एक जण कुंकू लावे, एक जण तिळगुळ दे, एक जण रथसप्तमीचा प्रसाद दे, आई वान दे. काय करा, पहिले साड्या घालो, हळदी कुंकवाले भरता शोक. मी सो आता लेडीज आल्या, त्यांना हळदी कुंकू वगैरे द्यायचं चाललेलं होतं. आईने आणि मी असं डिसाईड केलेलं की काही जणींना मी देते, काही जणींना तू दे. सो मी इथे त्यांना देत आहे. सो प्रिशू आली आता कडून घरी आणि छान झालं सर्व. लहान मुलं वेळेवर आम्हाला सापडली नाही, कारण आज खूप जणांकडे असते, म्हणजे जे उरलेले आहे त्या सर्वांकडे होतं. त्याच्यामुळे लहान मुलं काही मिळाले नाही, म्हणून मग आधी ज्या लेडीज होत्या त्यांचं करून घेतलं आणि त्यानंतर मुलं आले ते. तर आमच्या इकडे ना बोरनाला लूट म्हणतात, म्हणजे आमच्या विदर्भ साईडला. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये, म्हणजे मला लक्षात येऊन जाईल की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय. सो चला आता आमच्या गप्पा करायच्या चाललेल्या. आई गेली हळदी कुंकवाला. त्याच्यानंतर मग आम्हाला दोघीला जिथे जिथे बोलवलेलं आहे तिथे आम्ही दोघी सोबत जाणार आणि मग मी घरी थांबणार आणि आईला जिथे एकटीला जायचं आहे तिथे आई जाणार, कारण आज लेडीज येतात त्याच्यामुळे मग घरी थांबायला पाहिजे. आणि सगळीकडेच आमंत्रण नाही आम्हाला दोघीला, त्याच्यामुळे आईला जिथे जिथे आहे तिथे आई गेली आहे. आणि आता मी प्रिशूला थोडं शांत करते आणि बाकी मग पुढे शेअर करते. सो प्रिशू आता परत जात आहे विद्याताई, आई आणि श्रेयासोबत हळदी कुंकवाला. आई आणि श्रेयासोबत म्हणजे आई आणि श्रेयासोबत म्हणजे आई जाते हळदी कुंकवाला आणि श्रेया जात आहे मामाच्या भेटीला, कारण त्यांची तब्येत ठीक नाही आहे, ते आले आहेत. सो ती जाते त्यांच्या भेटीला आणि नेहमीप्रमाणे प्रिशू तर मागे लागणारच. सो प्रिशूसुद्धा मागे लागली आणि ते जातं. ते आता जाते की नाही ती मला नाही माहिती. सो बऱ्यापैकी आटपत आला आहे आता हळदी कुंकवाचं वगैरे, कारण खूप ठिकाणी होतं आणि आम्ही आई आणि मी 2 ठिकाणी गेलो. तिथे मग तोपर्यंत माझ्या घरी काही लेडीज येऊन गेल्या, तर आता त्या परत येतील. आता आई नेमकी तिकडे गेलेली आहे आणि आई बोलली की तू देऊन देशील. म्हटलं ठीक आहे, मग मी देऊन देईल. तो कोणीतरी आलेलं, म्हणजे बाया आलेल्या होत्या त्याच्यामुळे. तर आई गेली तिकडे आता आणि ती येईपर्यंत मी बसते. आता माझी तब्येत ना 2-3 दिवसापासून खूप जास्त खराब होती आणि त्याच्यामुळे मग मी शॉपलासुद्धा नाही जाऊ शकले. आणि या महिन्यात असं झालं जवळपास 2-1 आठवडे शॉप बंदच राहिलं, कारण आधी तर होतं ते माझ्या डॉक्युमेंट्सच्या इश्यूमुळे. त्याच्यानंतर आता तब्येतीमुळे वसंत पंचमीपासून माझी तब्येत ठीकच राहत नाही आहे आणि खूप म्हणजे असं ताप, सर्दी, खोकला या सर्व गोष्टी. डॉक्टरकडे जाऊन आले. आता उद्याला जातं शॉपमध्ये. आता आणखी आज एक रात्रीला गोळी घ्यायची आहे, म्हणजे जे काय असेल उरला सुरला ताप तो निघून जाईल असं आहे. तर चला आता ते तिकडे गेलेले आहेत. आज मस्त आम्ही बासुंदी केलेली, दुपारी जेवण केलं. मला चवसुद्धा लागत नाही आहे. काल आताने गुलाबजामुन खायला बोलवलं होतं. मी 4 खाल्ले जवळपास, म्हणजे आताने जास्त दिलेलं, तर मी 4 खाल्ले तरीसुद्धा मला काही याची चव लागली नाही. आणि जेवण केलं होतं भरीत, माझं खूप जास्त आवडीचं आहे, ते केलं होतं दुपारला. मला त्याचीही चव लागली नाही. कसं बसं कालचा दिवस घालवला. आज पण तसंच. सकाळी मग मी सकाळपासून ब्लॉग सुरू करते म्हटलं, पण माझ्या कंडिशनच नव्हते, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ द्या, आता रात्रीचंच काय ते शूट करते मी. सो रात्रीचंच शूट केलं. आता आई गेली तिकडे आणि मला जिथे जिथे बोलवलेलं होतं तिथे तिथे मी गेली. आता मागच्याही वर्षी हेच, ज्यांनी बरेचसे लोक, जसं मी याआधी सांगितलं, त्यांना काय वाटते माहिती नाही, ते काय काय विचार करतात त्यांचं त्यांना माहिती, पण काही अशा आहेत जे बोलवतात आवर्जून. त्या एक भाभी आलेल्या आमच्या एरियामधल्या, त्यांनी मला परत म्हटलं पक्का ना स्नेहल. मी म्हटलं हां. मग मी आता गेली आणि काही लोक असतात जे ना खरोखर खूप जेन्युइन असतात आणि काही लोक असतात जे काही बोलायलाच नको, म्हणजे मी माझ्या घरी का राहते याच्याबद्दल ह्याला त्याला विचारत बसतात की ही इथे का बरं राहते आणि बऱ्याचशा गोष्टी.
असो, त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. तर चला आता मी विचार करते हे काढायचं साडी वगैरे, कारण ना हे ब्लाऊज मला असं खूप जास्त रुतल्यासारखं होते. एक तर ओव्हरसाईजसुद्धा आहे, मला पोटामध्ये वगैरे व्यवस्थित होत नाही. हे ब्लाऊज खूप लूज होते आणि माझ्या दुकानाच्या उद्घाटनाच्या वेळेस मी घेतलेलं तेव्हा तर खूप जास्त लूज होत होतं. आता थोडी हालत वाढली आहे, त्याच्यामुळे बरं होतं. आता ना मी जेव्हा व्हिडिओमध्ये बोलते ना, तेव्हा असं होतं बऱ्याच जणांचं की हिला दम खूप लागतो, कारण हिला म्हणजे काही टेन्शन नाही आहे, मस्त खायचं झोपायचं काम आहे, त्याच्यामुळे हालत वाढती आहे. कॉल आला, 1 मिनिट. सो कॉल आलेला एक. तर मी हे बोलत होते की मला काही टेन्शन नाही आहे, खायचं झोपायचं काम आहे, त्याच्यामुळे माझी हालत खूप छान वाढते. माझ्या मावशी आल्या होत्या एक जवळच्या, त्यांनी ही गोष्ट सांगितली की असं बोलतात बोलणारे. मला असं वाटतं की काय एवढं लोकांना एवढी खाच का आहे की मी बरं कोणाच्या घरात जाऊन खात नाही. दुसरी गोष्ट, मी कोणाला म्हणत नाही की मला सांभाळा किंवा माझ्या मुलीला सांभाळा. दुसरी गोष्ट, आम्ही आमच्या मुलीला किंवा आमच्या घरातल्या गोष्टी त्यांना जाऊन सांगत नाही. मग तरी का फरक पडतो एवढा? आणि एवढं कशासाठी की म्हणजे मला माझे आईवडील खाऊ घालतात आहे. आधी तर माझा खूप जास्त पोटमारा झालेला आहे, मग आता मला पोटभर खायला मिळतं आहे, माझे आईवडील घालतात पोटभर खायला, तर काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे खूप थर्ड क्लास मानसिकतेची लोकं आहेत ही. आणि मला असं वाटतं की दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे हे तर डोकावल्यापेक्षा ना आपल्या घरातला अंधार बघावा, की आपली लेकरं आपल्याला नीट सांभाळतात नाही आहे की नाही, आणि आपण काय करतो आहे. ही ना खूप मूर्ख मानसिकतेची लोक आहेत. आमचा हाच विषय झाला परवाला त्या मावशीच्या आणि आमच्या सर्वांचा, की त्यांना स्वतःला मुली आहेत तरीसुद्धा ते असा विचार करतात. म्हणजे एक असतं ना की तेच मी बरेचसे लोक असे बघितले ज्यांना मुली आहेत आणि त्यांना किती जाणीव राहते. जसं माझ्या बहिणीचा मालक आहे, त्यांना 3 मुली आहे आणि त्यांना मुलींची एवढी जाणीव आहे ना, त्या माणसासारखा माणूसच मी आजपर्यंत कधी बघितला नाही. म्हणजे त्यांना मुलींबद्दल एक जे म्हणतो ना आपण आदर, त्यांच्या सिक्युरिटीची काळजी, त्यांच्या सेफ्टीची काळजी आणि त्यांच्याबद्दल एक म्हणजे प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य ज्याला म्हणू शकतो आपण. मग तसं या बायकांचं काय नसतं, म्हणजे एवढं काय त्यांना. पण असो, त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं आहे, नाही तर खूप विषय निघून जातो. मी ठरवलेलं यावर्षी की त्या बायांना उत्तरं द्यायची नाही, पण मी आज फुल प्लॅनमध्ये होती. मी ठरवलेलंच की या बाया म्हणजे कसं, ज्यांना अर्धवट माहिती मिळालेली असते ना, त्यांना खूप असते. जे दुसऱ्यांकडून अर्धवट माहिती मिळाली आहे, मग त्या आपल्या तोंडावर येऊन जर जास्त सिंपती दाखवायचा प्रयत्न करतात. मग मी बरोबर त्यांना त्यांची उत्तरं दिली आज त्या आल्यानंतर. कारण कसं असतं, तुम्ही त्यांना विचारा ना ज्यांना खरोखर आमच्याबद्दल माहिती आहे. अशांना नका विचारू की ज्यांना आमच्याबद्दल काही माहिती नाही आहे किंवा ज्यांना काही घेणं देणंच नाही आहे आमचं, अशांना नाही विचारायला पाहिजे ना. सो असं मग मी त्या बाईला बरोबर आज उत्तर दिलं. आणि मी आणि माझी बहीण नेहमी या गोष्टी बोलतो की वेळोवेळी उत्तर देणं हे खूप आवश्यक आहे, नाही तर लोक बोलण्याची मर्यादा विसरून जातात. मग आपण कधी उत्तरं दिले तरी पण ते त्यांना जो विचार करायचा तो करतात, नाही उत्तर दिले तरीसुद्धा करतात. पण काय झालं, त्यांनी एक गोष्ट तरी क्लिअर झाली की त्यांना काय सांगितलेलं आहे लोकांनी, असं आहे. असो, चला आता मी तेपर्यंत विचार करते माझं चेंज करू की नाही, कारण काही जणी यायच्या बाकी आहे. त्या जर आल्या तर मग त्यांनासुद्धा द्यावं लागणार. सो असं आहे. आता आई आताकडे गेलेली आहे म्हटल्यावर आई काही लवकर येणार नाही, कारण तिला आताच्या घराजवळचंच एक घर आहे आणि आता उद्याला गावाला जाणार आहेत चांगला 1 आठवड्यासाठी. सो मग आई तिथे बसेलच. बाकी प्रिशूसुद्धा त्यांच्या मागे लागून त्यांच्यासोबत गेली. आणि आता मी बघते, मी येता जाता करत गाजरं एवढी खाल्ली आहे ना आता, खूप जास्त. पण मला दुपारपेक्षा जरा बरं वाटतं. सो असं आहे. चला आता बाकी काय होतं तर तुमच्याबरोबर पुढे शेअर कर. आजचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालेला आहे. जे येणारे होते ते सर्व आले. इकडे झोपायची सुद्धा तयारी झाली आहे आणि प्रिशू मात्र निवांत झोपली. तुम्हाला प्रिशूचा ड्रेस कसा वाटला, आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता मी आधी ही साडी चेंज करून घेते. जेवायचं सुद्धा आहे, गुढी घ्यायची आहे, झोपायची आहे. वाजलेले आहेत 10 वाजले ना. सो चला आता मी या व्हिडिओला इथे सेंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.